श्रोतेहो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये संतोष दौलतराव कदम शेकापूरकर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड येथून सरांनी लिहिले की एकाच तिरंगा पदरातली आम्ही सर्व लेकरे, ह्या माय मातीच्या उदरातली आम्ही सर्व लेकरे. एकाच तिरंगा पदरातली आम्ही सर्व लेकरे, ह्या माय मातीच्या उदरातली आम्ही सर्व लेकरे. बुद्धांच्या त्या अहिंसा शांतीचा मार्ग सांगून जातो पांढरा. बुद्धांच्या त्या अहिंसा शांतीचा मार्ग सांगून जातो पांढरा. भगतसिंग सुखदेव राजगुरू नमन करीतो त्या शूरवीरा. भगतसिंग सुखदेव राजगुरू नमन करीतो त्या शूरवीरा. एकतेने नांदणाऱ्या भारताला सदैव एकतेनेच नांदू द्या रे. एकतेने नांदणाऱ्या भारताला सदैव एकतेनेच नांदू द्या रे. इथं प्रत्येकाच्या काळजावर फक्त तिरंगाच गोंदू द्या रे. इथं प्रत्येकाच्या काळजावर फक्त तिरंगाच गोंदू द्या रे. वाह, खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन ह्या रचनेमध्ये होतं. आणि जसं की सरांनी लिहिलं आहे त्यांच्या रचनेमध्ये की एकाच तिरंगा पदरातली आम्ही सर्व लेकरं आहेत आणि ह्या माय मातीच्या उदरातली आम्ही लेकरं आहेत, अशी सुरुवात करून सरांनी अप्रतिम असा सामाजिक संदेश त्यांच्या या रचनेमधून दिलेला आहे. ही रचना होती संतोष दौलतराव कदम शेकापूरकर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड यांची. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये राजेश मनोहरराव चौधरी सर लिहित आहेत, इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे येथून. सरांनी लिहिले, शुभेच्छा दिलेल्या आहेत सरांनी. सर्वांना स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि सर लिहित आहेत की भारत मातीची लावणी माती अंगी संचारली देशभक्ती. भारत मातीची लावणी माती अंगी संचारली देशभक्ती. एकजुटीने स्वातंत्र्यवीरांनी दाखवून दिली आपली शक्ती. वाह, एकजुटीने स्वातंत्र्यवीरांनी दाखवून दिली आपली शक्ती. स्वातंत्र्याचा दिवस उजळला, गाजली ललकारी दिशादाही. स्वातंत्र्याचा दिवस उजळला, गाजली ललकारी दिशादाही. असंख्य वीरांच्या बलिदानाने मिळाले स्वातंत्र्य लोकांनाही. असंख्य वीरांच्या बलिदानाने मिळाले स्वातंत्र्य लोकांनाही. खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते की भारत मातीची लावणी माती अंगी संचारली देशभक्ती आणि एकजुटीने स्वातंत्र्यवीरांनी दाखवून दिली आपली शक्ती. तर एकजूट असेल तर आपण कोणत्याही कितीही मोठा शत्रू असेल तर त्यावर मात करू शकतो, असं त्या स्वातंत्र्यवीरांनी आपली शक्ती दाखवून दिलेली होती. तोच सामाजिक संदेश, एकजुटीने राहण्याचा सामाजिक संदेश, समता आणि बंधुत्वाचा सामाजिक संदेश सरांच्या या रचनेमध्ये होता. ही रचना राजेश मनोहरराव चौधरी सरांची होती, इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे येथून पाठवलेली. आणि सरांनी जय हिंद या घोषणेने आपल्या रचनेचा शेवट केलेला आहे. सुंदर अशी ही रचना होती. पुढच्या एका आपण रचनेकडे वळूयात. काव्यरसिका या नावाने सौरसिका आनंद शाळीग्राम मॅडम लिहित आहेत, पुणे येथून. मॅडमने लिहिलंय अमृत महोत्सव शीर्षकाखाली की सुपुत्र तू भारत मातेचा वसा घेतला देशसेवेचा. सुपुत्र तू भारत मातेचा वसा घेतला देशसेवेचा. सलाम तुझ्यातील कर्तृत्वाला, सलाम तुझ्यातील दातृत्वाला. देशरक्षणा उभे जवान सदैव आहे आपला अभिमान. देशरक्षणा उभे जवान सदैव आहे आपला अभिमान. अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा, भारत मातेच्या आनंद उत्सवाचा, भारत मातेच्या आनंद उत्सवाचा. खूप अप्रतिम आणि सुंदर अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हे शब्दांकन मॅडमच्या रचनेमध्ये होतं. काव्यरसिका या नावाने मॅडम लिहितात, सौरसिका आनंद शाळीग्राम, गाव पुणे यांची ही सुंदर अशी रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रभाकर पराठे सरांनी लिहिले, चंद्रपूर येथून. प्रभाकर पराठे सर लिहित आहेत, चंद्रपूर येथून. परोपकार सहकार्य ही भारतीयांची वृत्ती, विश्वची माझे घर ही भारताची संस्कृती. वाह, परोपकार सहकार्य ही भारतीयांची वृत्ती, विश्वची माझे घर ही भारताची संस्कृती. युद्ध नको बुद्ध हवा ही शिकवण, शांततासह अस्तित्वाची जाणीव. युद्ध नको बुद्ध हवा ही शिकवण, शांततासह अस्तित्वाची जाणीव. वीरांच्या बलिदानाने तिरंगा फडकला गगनात. वीरांच्या बलिदानाने तिरंगा फडकला गगनात. प्रणाम त्या शहीदांना, शत शत जागवावे देशप्रेम हृदयात. प्रणाम त्या शहीदांना, शत शत जागवावे देशप्रेम हृदयात. ठेवूया
स्वातंत्र्य भारताचे अबाधित, ठेवूया स्वातंत्र्य भारताचे अबाधित. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन यासुद्धा रचनेमध्ये होतं की आपली परोपकाराची वृत्ती आहे. हे विश्वाची माझे घर सांगणारी संस्कृती आहे. युद्ध नको बुद्ध हवा ही आपली शिकवण आहे. आपण शांतताप्रिय आहोत आणि वीरांच्या बलिदानाने जो तिरंगा गगनामध्ये फडकलेला आहे, तर त्या ते स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवूया असा संदेश सरांच्या या रचनेमध्ये होता. पुढच्या एका कवितेमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की भारतभूमी ऋषीमुनी शूरवीरांची, भारतभूमी ऋषीमुनी शूरवीरांची, धरा ही संत महात्म्यांची, धरा ही संत महात्म्यांची, इतिहास भारताचा गौरवशाली, साऱ्या विश्वात श्रेष्ठ भारतीय संस्कृती, साऱ्या विश्वात श्रेष्ठ भारतीय संस्कृती. तर अप्रतिम अशी ही सुद्धा चारोळी होती. आपल्या भारत देशाचा ऋषीमुनींचा शूरवीरांचा इतिहास सांगणारी ही चारोळी. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की सागर वंदितो चरण हिमालय करीतो रक्षण, सागर वंदितो चरण हिमालय करीतो रक्षण, असा आमचा भारत महान. सागर वंदितो चरण हिमालय करीतो रक्षण, असा आमचा भारत महान. मी भारतीय याचा मला अभिमान, मी भारतीय याचा मला अभिमान. आणि खरंच की हिमालय आणि सागर हे दोन्ही जे आहेत ते आपल्या देशाचं रक्षण करतात. त्यांच्यामुळं आपला देश हा सुरक्षित आहे. त्या ठिकाणी सीमेवर कार्य करणाऱ्या सैनिकांच्या जागरूकतेमुळं आपला देश हा सुरक्षित आहे. खूप अप्रतिम सुंदर देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या या दोन्ही चारोळ्या होत्या. आणि पुढच्या एका रचनेमध्ये आशिष देव सर लिहित आहेत चंद्रपूर येथून. आशिष देव सर लिहित आहेत चंद्रपूर येथून. एक कटू सत्य या शीर्षकाखाली की देशभक्ती झाले आहे आताशा एक फॅड, देशभक्ती झाले आहे आताशा एक फॅड, देशप्रेमाच्या नावावर जो तो स्वार्थासाठी झाला आहे मॅड, देशप्रेमाच्या नावावर जो तो स्वार्थासाठी झाला आहे मॅड. मी माझे मध्येच प्रत्येक व्यक्ती आहे ग्लॅड, मी माझे मध्येच प्रत्येक व्यक्ती आहे ग्लॅड. काही अपवाद वगळता देशभक्तीची दिखाव्यासाठी केली जाते ॲड, काही अपवाद वगळता देशभक्तीची दिखाव्यासाठी केली येते ॲड. तर ज्यांच्या मनामध्ये देशभक्ती नसते परंतु ते स्वतःच्या स्वार्थासाठी वागतात, त्यांच्याबद्दलची आशिष देवसरांची चंद्रपूर येथून पाठवलेली ही रचना होती. आणि श्रोते हो, आपण पाहिलं प्रभाकर पराठे सरांनी तसेच ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी आणि आशिष देवसरांनी चंद्रपूर येथून पाठवलेल्या या रचना होत्या. आणि याबरोबरच पुढच्या एका आपण कवितेकडे वळूयात, ज्यामध्ये अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणू येथून. अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू येथून लिहिले की घेतले स्वराज्य बलिदानाने अनामिक क्रांतिकारक लढले, घेतले स्वराज्य बलिदानाने अनामिक क्रांतिकारक लढले, गुलामगिरीतून केले मुक्त सारे, स्वातंत्र्यासाठी नाही कमी पडले, गुलामगिरीतून केले मुक्त सारे, स्वातंत्र्यासाठी नाही कमी पडले, जात धर्म पेटले जरी सारे, तरी जोडली मने स्वातंत्र्याने, जात धर्म पेटले जरी सारे, तरी जोडली मने स्वातंत्र्याने, गरिबी शिक्षण विज्ञान प्रसार, गरिबी शिक्षण विज्ञान प्रसार, कृषी तंत्रज्ञान वाढवले शास्त्रज्ञाने, कृषी तंत्रज्ञान वाढवले शास्त्रज्ञाने. आणि खरंच की कितीतरी क्रांतिकारक लढले म्हणून देश स्वतंत्र झाला, त्यांनी बलिदान दिले म्हणून देश स्वतंत्र झाला. आणि स्वातंत्र्यासाठी त्यावेळी कोणीही कमी पडलेलं नव्हतं, असं सुंदर असं शब्दांकन होतं. त्यावेळीही जाती धर्म होते परंतु स्वातंत्र्याच्या जी ती चळवळ होती त्यामुळे मनं जोडलेली होती. आणि आज गरिबी शिक्षण विज्ञान प्रसार कृषी तंत्रज्ञान या सर्वांमध्ये आपला देश प्रगती करतोय, असे भाव अंजली सामंत मॅडम यांच्या डहाणू येथून पाठवलेल्या रचनेमध्ये होते. आणि सनी आडेकर सर लिहित आहेत मुंबई येथून. सनी आडेकर सरांनी मुंबई येथून लिहिले उंच फडके तिरंगा या शीर्षकाखाली की पर्वत रांगा उंच नाद घुमे दाही दिशा, पर्वत रांगा उंच नाद घुमे दाही दिशा, शूरवीर क्रांतिकारी नवी देशास आशा, पर्वत रांगा उंच नाद घुमे दाही दिशा, शूरवीर क्रांतिकारी नवी देशास आशा, घोर केला अन्याय परकीय मुजोर त्यांनी, घोर केला अन्याय परकीय मुजोर त्यांनी,
हाकलवण्यास भाग पाडले. सलाम स्वातंत्र्य केले ज्यांनी, सलाम स्वातंत्र्य केले ज्यांनी. वाह! आणि खरंच की उंचच्या उंच असलेल्या पर्वतरांगा, ज्यामध्ये दाही दिशेला तो स्वातंत्र्याचा नाद घुमला होता आणि शूर क्रांतिकारकांनी देशाला एक नवी आशा दाखवली होती स्वातंत्र्याची, आणि त्यांनी ते मिळवूनच दाखवलं. खूप अप्रतिम अशी ही रचना होती. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये स्वाती विष्णू नष्टे मॅडम लिहित आहेत सातारा येथून. मॅडमनी लिहिलंय की अभिमान आहे मला भारतीय असल्याचा, सौख्य इथे सदा नांदे घुमे गजर शौर्याचा. अभिमान आहे मला भारतीय असल्याचा, सौख्य इथे सदा नांदे घुमे गजर शौर्याचा. माझी संस्कृती महान देशभक्ती गीत गाऊ, माझी संस्कृती महान देशभक्ती गीत गाऊ. नको तिरस्कार द्वेष एकतेने सर्व राहू, नको तिरस्कार द्वेष एकतेने सर्व राहू, एकतेने सर्व राहू. वाह! भारतीय असल्याचा अभिमान मांडून मॅडमनी संस्कृती आपली किती महान आहे त्यासाठी आपण देशभक्तीची गीतं गायली पाहिजे आणि कुणाचाही तिरस्कार आणि द्वेष न करता एकतेने राहू असा सुंदर असा सामाजिक संदेश त्यांच्या या रचनेमधून दिलेला होता. आणि ही सुंदर अशी रचना होती स्वाती विष्णू नष्टे मॅडम यांची सातारा येथून पाठवलेली. स्वाती विष्णू नष्टे मॅडम यांनी सातारा येथून पाठवलेल्या या रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या रचनेकडे वळूयात, आणि ज्यामध्ये पांडुरंग खंडू म्हस्के सर लिहित आहेत. पांडुरंग खंडू म्हस्के सरांनी डाळिंब तालुका दौंड जिल्हा पुणे येथून लिहिलंय. स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी दिली प्राणांची आहुती, स्वातंत्र्यासाठी पहा त्यांचा जीव तळमळला होता किती. स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी दिली प्राणांची आहुती, स्वातंत्र्यासाठी पहा त्यांचा जीव तळमळला होता किती. असे तिरंगा देशाचा प्राण, असे तिरंगा देशाचा प्राण, भारतीयांचा स्वाभिमान, भारतीयांचा स्वाभिमान, आम्हा जगण्यातली शान, उंच उंच फडकण्याचा बहुमान, आम्हा जगण्यातली शान, उंच उंच फडकण्याचा बहुमान, फडकण्याचा बहुमान. क्या बात आहे. वाह! आणि खरंच की स्वातंत्र्यवीरांना स्वातंत्र्याची खूप मोठी तळमळ होती, त्यांचा जीव तळमळत होता. त्यांना या भारत मातेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करायचं होतं. त्यासाठी त्यांनी आपला प्राणपणाला लावले, बलिदानं दिली, आणि त्या बलिदानामुळं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि तिरंगा हा देशाचा प्राण आहे असे भाव मांडून सरांनी आपल्या जगण्यातला उंच फडकणारा तिरंगा हा बहुमान आहे असं शब्दांकन केलेलं आहे पांडुरंग खंडू म्हस्के सरांनी डाळिंब दौंड पुणे येथून. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ अनघा दिलीप पाटील मॅडम लिहित आहेत साई ईशान्य बालेवाडी पुणे येथून. सौ अनघा दिलीप पाटील मॅडम यांनी साई ईशान्य बालेवाडी पुणे येथून लिहिलंय की आहे विश्वात माझा भारत महान, असे आम्हाला त्याचा सार्थ अभिमान. आहे विश्वात माझा भारत महान, असे आम्हाला त्याचा सार्थ अभिमान. व्यर्थ न जावो शूरवीरांचे बलिदान, व्यर्थ न जावो शूरवीरांचे बलिदान. या भारतभूमीसाठी करूयात जान कुर्बान, या भारतभूमीसाठी करूयात जान कुर्बान. राबवले यशस्वीरित्या चंद्र अभियान, राबवले यशस्वीरित्या चंद्र अभियान. रोवून तिरंगा चंद्रावर वाढो भारताची शान, रोवून तिरंगा चंद्रावर वाढो भारताची शान. भारतीय म्हणून दुनावला आमुचा स्वाभिमान, भारतीय म्हणून दुनावला आमुचा स्वाभिमान. भारत माता तुला लवून करतो त्रिवार नमन, भारत माता तुला लवून करतो त्रिवार नमन. वाह! तर भारत मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे, भारतीय असल्याचा अभिमान असल्याचे भाव मांडणारी, आणि आपण जे चांद्रयान मोहीम राबवलेली होती तर त्या अनुषंगानेचे भाव, ती भारताची शान आहे असं शब्दांकन करून मॅडमनी सुंदर अशी ही रचना पाठवलेली होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे येथून. सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिले शूर शिपाई या शीर्षकाखाली की तू तर आहे शूर शिपाई, झुकणे तुझे काम नाही, यशो शिखरावर आरूढ होण्या तव मेहनतीला विश्राम नाही. तू तर आहे शूर शिपाई, झुकणे तुझे काम नाही, यशो शिखरावर आरूढ होण्या तव मेहनतीला विश्राम नाही.
जन्मबंधाच्या नात्याहून तुझं भारत माता अतिप्रिय असे. जन्मबंधाच्या नात्याहून तुझं भारत माता अतिप्रिय असे. कुदृष्टी कोणाची पडता तिजवर, कुदृष्टी कोणाची पडता तिजवर, हा सुपुत्र लढण्या सज्ज असे, हा सुपुत्र लढण्या सज्ज असे, सज्ज असे. वाह. तर शूर शिपायाबद्दल खूप अभिमान वाटावा असे भाव जे आहेत ते मॅडमच्या या रचनेमध्ये होते, की शिपाई हा असा असतो की तो कधीच झुकत नाही. यशोशिखरावर आरूढ होण्यासाठी तो अथक असे परिश्रम करत असतो आणि स्वतःच्या जन्मबंधाच्या नात्यापेक्षा त्याला भारत माता ही प्रिय असते. त्यामुळं तो भारत मातेवर जर कोणाची कुदृष्टी पडली तर हा लढण्यासाठी सज्ज असतो. असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं.